आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झालं झालं राजा. डॉक्टर, देवांश पूर्णपणे बरा कधी होईल हो? देवांशचा मेजर ऍक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे यांना रिकवर व्हायला थोडा वेळ लागणार आहे. डॉक्टर, देवांशची ट्रीटमेंट इकडे व्यवस्थित होते ना? नाहीतर मग त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आम्ही आणि तिथे काय ना त्याची ट्रीटमेंट पण व्यवस्थित होईल आणि त्याला रेस्टही मिळेल प्रॉपर. व्हॉट्स हे? यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची आवश्यकता वाटत नाही मला. आणि तुम्ही इथे एवढे चांगल्या प्रकारे काळजी घेताय. फक्त यांच्या पायावर प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या. आणि ते यांच्या ज्या नेहमीच्या रुटीन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते करू शकतात. आता मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. काय झालं डॉक्टर? काही सिरियस नाही आहे ना? तसं काही नाही आहे, पण ॲक्सिडेंटचा इम्पॅक्ट देवांशच्या शरीरावरच नाही तर मनावर सुद्धा झालाय. त्यामुळे यांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची. यांना एकटं सोडू नका आणि एकटं कुठेही जाऊ देऊ नका. मला खात्री आहे लवकरच हे पूर्णपणे बरे होतील. थँक्यू सो मच डॉक्टर. खरं तर आम्हा सगळ्यांनाच घाई झाली आहे याला परत पूर्वीसारखं बघायची. इतका स्मार्ट मुलगा हा असा बेडवर पडून राहिला हे खरंच बघवत नाही आम्हाला. याची खरी जागा ऑफिसमध्ये आहे, इथे अशी बेडवर नाही. तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. देवांश आता लवकरच ऑफिसमध्ये काम करू शकतील. देवांशला सई सारखी एवढी चांगली बायको असताना तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाहीये. आमच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा देवांश ॲडमिट होते तेव्हा नर्सेसपेक्षा जास्त काळजी सई यांची घ्यायची. तिने कधीही यांना एकटं सोडलं नाहीये. देवांश, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला सई सारखी बायको भेटली. खरंय, पण डॉक्टर तुम्हाला माहितीये का, सई एकट्या देवांशी नाही
तर अख्ख्या कुटुंबाची काळजी घेते. आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला सईसारखी सून मिळाली. खरंय, पण सई आहे कुठे? दिसत नाहीये. सई ती सई ना देवांसाठी प्रार्थना करायला देवळात गेलीये, येईलच थोड्या वेळात. चला येतो मी. देवांश, काळजी घ्या. थँक्यू सर. चला मी येतो तुमच्या सोबत. देवा मी आहे खाली. हा ताई देवांश, ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले? तू लवकरात लवकर बरा होशील आणि तुझी काळजी घ्यायला आम्ही सगळे केपेबल आहोत. त्यासाठी तुला सईच्या आधाराची गरज नाही. ती सई आई मला जरा वेळ आराम करायचा आहे. तर पडतो मी. आज डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलं की देवांशी सगळ्यात चांगली काळजी फक्त सईच घेऊ शकते. त्याच्या शरीरावरच्या जखमा हळूहळू भरून निघतील, पण त्याची मानसिक स्थिती नीट राहण्यासाठी सई त्याच्या जवळच असायला हवी. वहिनी, तू असं काही करणार नाहीयेस ज्याने देवांश मेंटली डिस्टर्ब होईल. ताई देवांश मेंटली डिस्टर्ब व्हावा म्हणून नाही, तो मेंटली स्टेबल व्हावा म्हणूनच करते मी हे. सईमुळे तो स्टेबल होणार आहे. अगं तीच त्याला त्रास देते, तीच मेन रिझन आहे. वाय डोंट यू अंडरस्टँड? ताई तुम्ही सारखं सारखं हेच का बोलताय? कारण तेच खरं आहे. तुम्हाला कळत कसं नाहीये? ह्यात सईचा काहीच दोष नाहीये. ती आपल्या घरची लक्ष्मी आहे ताई, आणि घरची लक्ष्मी उंबरठा ओलांडून घराबाहेर गेली हे चांगलं नाहीये. आपल्या सुनेला आपल्याला परत बोलवायला हवं. म्हणून नाही, अजिबात नाही. तिने स्वतःहून चॅलेंज दिलं होतं